शेंड्यापर्यंत आपल्याला प्रत्येक ब्रँचिंगला आपल्याला माल दिसतोय. बरोबर आहे. आता महत्वाचं म्हणजे ही साईज एक सुपारीच्या सुपारी किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त ह्या स्टेजमध्ये जास्त माल आहे. 70 सेटिंग झालं एका फळाला. एका झाडाला 70 झालं तर 1000 झालं तर की जर 70,000 फोम बसणार. आणि एक फळ 300 ग्राम धराचं, 3 7 21 टन माल व्हायला पाहिजे अपेक्षा. बरोबर. 20 ते 21 टन 100% होणारच. पहिल्या बार मध्ये 13 टन माल निघलो. म्हणजे पहिल्याच वर्षी 1150 झाडामध्ये 13 टन माल काढलाय. बरोबर. पानाची बघा लस्टर बघा आणि पानाची बघा साईज बघा अशी जबरदस्त. हे शेंड्याचं पाणी सर तरी किती रफ आहे बघा. आणि शेंड्याचं पान सुद्धा किती हिरवं आहे बघा. स्ट्रोक कवळ की नाहीये. आणि विशेष म्हणजे काय, पानावर कुठेही डाग नाही, अजिबात डाग नाही. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण पेरूच्या बागेमध्ये आलेलो आहे. ही बाग आपण जी बघतोय ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तळसंदे या गावामध्ये. आणि आपल्यासोबत जे व्यक्तिमत्व आहे तर हे व्यक्तिमत्व म्हणजे सर्वांच्याच परिचयाचं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूब असेल किंवा इंस्टाग्राम असेल तर या चॅनलवर यांच्या ड्रॅगन पिकाच्या ज्या व्हिडिओ आहेत त्या खूप व्हायरल झालेल्या आहेत. त्या व्हायरल का झाल्या की त्यांनी कमी क्षेत्रामध्ये जास्त टन उत्पादन या ठिकाणी घेतलेले. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव शिवाजी भीमराव चव्हाण, राहणार तळसंदे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. सर आज आपण तुमच्या पेरूच्या बागेमध्ये बरोबर. हे जे क्षेत्र बघतोय आपण किती क्षेत्र आहे सगळं? 1 एकर. 1 एकर राहणे. आणि 1 एकर मध्ये किती म्हणजे रोप बसवलेले तुम्ही? 1150. तर आज आपण आता हे जे पीक बघतोय तर किती वर्षाचं या ना सर पुढे या ना. हे दुसरा बहार. पहिला बहार संपला गेल्या वर्षी झाला. तर पहिल्या बहार मध्ये 13 टन माल निघलो. म्हणजे पहिल्याच वर्षी 1150 झाडामध्ये 13 टन माल काढलाय. बरोबर. आज छाटणी 5 नोव्हेंबरची छाटणी. नोव्हेंबरच्या 5 तारखेला छाटणी म्हणजे घेतली. छाटणी एकदम थंडीमध्ये असल्यामुळे बऱ्याच जणांचे सेटिंगला प्रॉब्लेम आले. म्हणजे पुढे मत आले पण आपल्याला तसं सेटिंगला काही प्रॉब्लेम झाला. आता झाडावर बघितलं तर आता 100 प्लस सेटिंग आहे. पेरू पीक घेत असताना काय काय समस्या येतात? एकतर त्याचा निमॅटोडचं हे होते त्रास. बरोबर. म्हणजे पेरू पीक म्हटलं की निमॅटोड हा येतोच बागेत असतो. निमॅटोड मिलीबग भयानक. आणि दुसरा म्हणजे सेटिंगचा प्रॉब्लेम होतो. आज आपण जर बघितली तर तुम्ही म्हणता की नोव्हेंबर मध्ये आपण हे केलेलं आहे त्याला. तर आमच्या बरोबर ज्या बाग आहेत का नाही तर सेटिंग पुढे मग सेटिंग झाले. म्हणजे थंडीत सेटिंग झालेच नाही त्यांचं. म्हणजे वन टाइम सेटिंग नाही. वन टाइम. आणि हे झालेत म्हणजे ग्रोथ थांबले त्यांची. बरोबर. म्हणजे हे चित्र असं प्रत्येकाच्या बागेत आपल्याला बघायला मिळत नाही. बघा पूर्ण जे आहे म्हणजे अगदी खाली खोडापासून तर वरती शेंड्यापर्यंत आपल्याला प्रत्येक ब्रँचिंगला आपल्याला माल दिसतोय. बरोबर आहे. आता महत्वाचं म्हणजे ही साईज एक सुपारी किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त ह्या स्टेजमध्ये जास्त माल आहे. पानाची बघा लस्टर बघा आणि पानाची बघा साईज बघा अशी जबरदस्त. हे शेंड्याचं पाणी सर तरी किती रफ आहे बघा. आणि शेंड्याचं पान सुद्धा किती हिरवं आहे बघा. स्ट्रोक कवळ की नाहीये. आणि विशेष म्हणजे काय, पानावर कुठेही डाग नाही, अजिबात डाग नाही. नीट. आणि पाठीमागं बघितलं तर निमॅटोड लाल कोळी वगैरे अजिबात काही दिसत नाही. बरोबर. आणि स्ट्रोक कसा आहे बघा सर. ह्यो स्ट्रोक म्हणतात सगळ्यात. ह्यो स्ट्रोक महत्वाचा. हे जेवढा स्ट्रोक होईल मोठा आणि तेवढी साईज त्याचा जो देठ आहे जेवढा झाड तेवढं फळ मोठं. आणि ही जी शायनिंग बघा किती चकाकी आहे बघा आता लहानपणी तेवढं मग ही साईज होणार. ग्लेझिंग भरपूर. आणि दुसरी गोष्ट काय, एका देठात 2 सेटिंग निघले बघा. इथं जर बघितलं तर एकच देठ आहे खाली, म्हणजे एकच ब्रँच आहे, 2 सेटिंग आहेत. आणि 30% ड्रॉपिंग झालं तर चालतंय. म्हणजे आता आमचं जो रोप आहे जवळ 1150 आणि 1 एकर क्षेत्र आहे. तर आम्हाने यातला राऊंड फिगर 1000 रोप धरली. 1000 तर एका ह्याला आम्ही म्हणतो 100 सेटिंग आहे. बरं 30 हे सोडून द्या
70 सेटिंग झालं एका फळाला, एका झाडाला 70 झालं तर 1000 झालं तर किती झालं 70,000 फोम बसणार. आणि एक फळ 300 ग्राम धराचं, 3 7 21 टन माल व्हायला पाहिजे अपेक्षा. बरोबर. तुमचं अपेक्षित उत्पन्न 21 20 ते 21 टन 100% होणारच. आता हे सगळं आपण बघितलं, तुमची बाग बघितली, तर याच्या मागचं रहस्य काय? हे सगळं रहस्य एसबीडीला जाते. एसबीडी टेक्नॉलॉजी, सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजी. आता रेस्टमध्ये जे आम्ही हे केलं, कटिंग घेतलं बाहेर, त्यावेळी आम्ही कृषीधन याला 30 बॅगा वापरल्या, एकरी 30 बॅगा कृषीधन, ग्रीन भूमी 7 बॅग वापरल्या, एन बुस्टर 2 आणि तुमचं NPK 2 आणि फोम 2 वापरलं. जे बायो NPK एसबीटी म्हणजे याला 0% रासायनिक आणि शेणखत 8 टोल्या आणि कोंबड खत एवढं सगळं बेस्ड 100% हे म्हणजे केमिकल एक दानासवर नाही. मागच्या वर्षी वापरलं होतं, एकदम जबरदस्त साईज 0050 आणि 0072 जबरदस्त साईज जबरदस्त. किती किलो पर्यंत साईज गेली होती? एक किलो पत्र गेलते. 1 किलो पर्यंत हे गेलं. सरांकडून ऍप्लिकेशन जास्त झाले होते. पहिलाच वर्ष होतं युज करायचं आणि किती वाढते किती नाही म्हणलं किती दिलं तर आम्ही 1 टाइम 10 लिटर दिलं तर एकदम साईज व्यापारी ओरडायला एवढं आम्हाला म्हणजे 1 किलो पर्यंत माल गेला. व्यापारी म्हणे एवढा मोठा माल चालत नाही. म्हणजे तेव्हा तो एक अनुभव आला की पेरू पिकासाठी बाकीच्या पिकांमध्ये साईज जेवढी जास्त तेवढा दर जास्त. आता शेतकरी काय असतात, सेटिंगसाठी बेसल डोसवर काम करत नाही किंवा रेस्ट पिरियडवर काम करत नाही. मग ते सेटिंगच्या वेळेस बाजारातून महागडे टॉनिक आणा, ग्रोथ हार्मोन्स आणा आणि मग ते वापरून नाही. आपल्या कंपनीचं फ्लावर आणि ऍडव्हान्स फ्लावर ते तुम्ही वापरलाय, फक्त हे बेसल डोस ताकदीवर आले. म्हणजे एसबीटीचं जे फ्लावर बुस्टर किंवा ऍडव्हान्स फ्लावर बुस्टर सेटिंग मध्ये आपण आवर्जून वापरतो चांगली सेटिंग करण्यासाठी, त्याची सुद्धा वापरायची वेळ आली नाही. तुम्ही जमिनीवरच काम केलं ना आपण. आणि दुसरं म्हणजे आता आम्ही मागच्या 15-20 दिवसापूर्वी हे दिलं बोरेकॉल 1 किलो दिलं आणि त्याचा बेनिफिट झाला म्हणजे ह्याचा स्ट्रोक आणि ह्याचं जे हे म्हणजे डिफिशियन्सी जाणते बोरांची थोड्या वेळी वाकडी होतात किंवा क्रॅकिंग जाणं ते कुठे झालं नाही. बरोबर आहे. अजून एक महत्वाचं, आता याला फवारण्याच्या बाबतीत जर विचारलं, पोषक फवारण्या ज्या आहे तर तुम्ही कोणत्या याच्यावर काम केलेलं आहे? त्याला आम्ही क्रॉपच्या झाल्या 3 स्प्रे झालेत. क्रॉप, कॉम्बी आणि फ्रुट्स. क्रॉप पर लिटर 5 ml दिलं आणि कॉम्बी पर लिटर 7 ml, सॉरी फ्रुट्स 7 ml आणि कॉम्बी पर लिटर 2 ग्रॅम अशा 3 स्प्रे झाले त्याच्यासाठी. आणि वरतून आणखी एक नवीन प्रयोग केलाय तुम्ही की याला वीड मॅट केलंय. पेरूला तुम्ही पेरूच्या बागेला वीड मॅट केले, तर हे वीड मॅट करण्याचं काय कारण? वीड मॅट म्हणजे एकतर तण प्रचंड येते, तण आणि आपण एवढा भेसळ डोस टाकतो मागडा, तर ते 100% त्याला युज होतोय. म्हणजे त्याला म्हणजे दुसरा भागीदार कोणच नाही. आणि अति पाऊस म्हणा, अति ऊन, त्याचा साईड इफेक्ट काहीच होत नाही. महत्वाचं म्हणजे बेडवर जेवढं तण येतं, आपण 100% जो खर्च केला बेसल डोसवर त्याच्यापैकी 10-20% काय होईना तण खातं. म्हणजे 80% त्या झाडाला मिळणार आहे. आणि सतत वापसा राहते, वापसा कंडिशन राहते. बरोबर आहे. वरल्या थरात कायम ऍक्टिव्ह राहते. बरोबर. तर काय सांगाल जे पेरू उत्पादक शेतकरी आहे, तुमच्या अनुभवातून त्यांच्यासाठी काय संदेश द्या? तर केमिकलचा नाश सोडून तुम्ही ऑर्गॅनिक ओळख पाहिजे. ऑर्गॅनिक केलं तरच बाग सक्सेस होत्या. तर केमिकलला तात्काळ तुम्हाला अवरेज देते, पण पिकाची लाईफ कमी होत्या आणि पीक ट्रेसमध्ये जाते आणि त्याची किपिंग क्वालिटी म्हणा, क्वालिटी, व्यापारी माल नेला तर परत रिटर्न येत नाही. पण ह्याचं कसं असतं, तुम्ही किपिंग क्वालिटी वाढत्या, गोडी वाढत्या, चव, आणि ग्राहक पहिलीपासून ते ह्याला देते ऑर्गॅनिक. तुमचा जो माल व्यापारी गेल्या वर्षी घेऊन गेला त्याची काय प्रतिक्रिया? ते मागं लागते, माल द्या म्हणून म्हणजे ग्राहक मागं लागते ना, तो माल द्या म्हणून. एक 3-4 रुपये एक्स्ट्रा देतो म्हणते, पण तोच माल द्या म्हणतात. आणि मला आपला 8-10 दिवस काय होत नाही, काय तसं राहतं. म्हणजे लूज पडत नाही किंवा पडत सुकत नाही. बरोबर. आणि गुढीला एक जबरदस्त गुढी. महत्वाचं म्हणजे तुमचा कीटकनाशक आणि बुरशीनाशकांवरचा खर्च किती टक्के कमी होतो? भरपूर झाला सर. तरी एक आकडेवारीमध्ये सांगायचं म्हणले तर 50% आजचा शेतकरी समजा कीटकनाशक बुरशीनाशकांवर खर्च आहे. वर नाही आम्ही खर्च करत नाही. आम्ही 100 रुपये खर्च करायचा असेल तर 80 रुपये खर्च आम्ही मातीवर खर्च करतो.
20% फक्त वर काढतो, ते पण पोषणाचा. रोगाचं एवढं काय नाही, तुम्ही मातीला स्ट्रॉंग केलं तर वर रोगच येत नाही. जे आपले सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजीचे ओनर आहेत रेवगडे सर, त्यांचं गुरुप्रसाद रेवगडे सर, त्यांचं मनापासून मी आभार मानतो. आणि ही टेक्नॉलॉजी त्यांनी शेतकऱ्यांना एवढी दिल्या, म्हणजे कमी खर्चात एकदम जबरदस्त. आणि त्यात करून विशेष करून NPK, म्हणजे आता शेतकरी अडचणीत होता, म्हणजे बायो NPKच्या ह्याच्यात तर त्यांनी टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना कमी खर्चात उपलब्ध करून दिले. आणि असंच म्हणजे आम्हाला शेतकऱ्यांनी ही टेक्नॉलॉजी म्हणजे आता जे रिझल्ट आहेत ते शेवटपर्यंत आहे असं रिझल्ट द्या. आणि तुमचं मनापासून आभार मानतो सर. खूप छान माहिती दिली सरांनी, त्याबद्दल सर धन्यवाद तुमचे.